नाशिकच्या थंडगार सकाळी धुक्याने अर्धवट झालेल्या रस्त्यावरून चालताना काव्याच्या मनात एक विचित्र शांतता आणि बेचैनी एकाच वेळी चालू होती. नवीन शहर, नवीन आयुष्य आणि जुन्या आठवणींचा एक मोठा गड्डा घेऊन ती इथे आली होती. आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, स्वतःला सिद्ध करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःपासून पळणं थांबवायचं. पण खरं सांगायचं तर ती अजूनही तिच्या भूतकाळातून पूर्णपणे बाहेर पडलेली नव्हती. कॉलेजच्या गेटमध्ये पाऊल टाकताना तिचं हृदय जोरात धडधडत होतं. गर्दी होती, गोंधळ होता, हसणं, बोलणं, एक्साइटमेंट सगळीकडे दिसत होतं. पण त्या सगळ्यात ती एकटीच वाटत होती. वर्गात जाऊन ती एका कोपऱ्यात बसली. खिडकीतून बाहेर पाहत जणू काही ती स्वतःलाच शोधत होती. तेवढ्यात वर्गाचं दार हलकसं उघडलं आणि एक मुलगा आत आला. साधा पांढरा शर्ट, निळे जीन्स आणि चेहऱ्यावर एक शांत भाव. पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. जणू काही खूप काही सांगायचं आहे, पण शब्द सापडत नाही. तो येऊन काव्याच्या शेजारी बसला. काही सेकंद दोघेही शांत. फक्त नजर एकमेकांवरून सरकत होती. सीट फ्री आहे का? त्याने हळू आवाजात विचारलं. काव्याने हलकसं मान हलवले आणि तिथून त्यांच्या आयुष्यातला एक नवीन अध्यायाची सुरुवात झाली. तो होता विहान. पहिल्या काही दिवसात त्यांच्यात फारसं बोलणं झालं नाही. पण काही नाती अशी असतात ज्यांना शब्दांची गरज नसते, फक्त प्रेझेन्स पुरेसं असतं. विहान नेहमी तिच्या आसपास असायचा, पण थोड्या अंतरावर. जणू काही तो स्वतःलाच थांबवत होता. एक दिवस काव्या कॅन्टीन मध्ये एकटी बसली होती. पावसाचे थेंब काचांवर आपटत होते आणि तिच्या मनात काहीतरी रिकामं वाटत होतं. तेवढ्यात विहान तिच्या समोर येऊन बसला. तुला पाऊस आवडतो का? त्याने विचारलं. ती थोडी सरप्राईज झाली. खूप, ती म्हणाली. पण कधी कधी पाऊस जास्त आठवणी आणतो. विहानने काही क्षण तिच्याकडे पाहिलं. हो, काही पावसांमध्ये भूतकाळ भिजून बाहेर येतो. त्या एका वाक्याने काव्या थांबली. तिला जाणवलं, हा मुलगा साधा नाही, त्याच्या आत काहीतरी खोल आहे. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. लायब्ररीमध्ये एकत्र बसणं, असाइनमेंट शेअर करणं, लॉंग वॉक आणि त्या वॉक मध्ये होणाऱ्या शांत गप्पा. काव्याला कधी कधी वाटायचं ती त्याच्या प्रेमात पडते, पण विहान नेहमी एक स्टेप मागे राहायचा. एकदा तिने थेट विचारलं, तू मला टाळतोयस का? तो थोडा हसला, पण त्या हसण्यात वेदना होती. नाही, मी फक्त स्वतःला कंट्रोल करतोय. का? तो काहीच बोलला नाही. त्या रात्री काव्या झोपली नाही. तिच्या मनात एकच प्रश्न होता, तो काय लपवतोय? दिवस जात होते आणि त्यांच्या नात्यात जवळीक वाढत होती. पण त्याच वेळी एक इनविजिबल भिंतही उभी राहत होती. विहान कधीच त्याच्या पास्ट बद्दल बोलत नव्हता. ना फॅमिली, ना फ्रेंड्स, काहीच नाही. आणि एक दिवस पाऊस खूप जोरात पडत होता. कॉलेज सुटलं. सगळे पळत पळत निघाले. काव्या बाहेर उभी होती, एकटी. तेवढ्यात विहान तिच्याकडे आला, अंब्रेला घेऊन. दोघं एकत्र चालू लागले. त्या क्षणी वेळ थांबली होती. काव्याने अचानक त्याचा हात धरला. विहान, मला तू आवडतोस. तो थांबला. पावसाचा आवाज वाढला. त्याने तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात संघर्ष होता. काव्या, तू हे करू नकोस. का? त्याने डोळे बंद केले. कारण मी तसा नाही आहे जसा तू मला पाहतेस. त्या एका वाक्याने सगळं बदललं. त्या रात्री आलेल्या त्या एका मेसेजनं
काव्याच्या आयुष्याचा तोल पूर्णपणे बिघडवून टाकला होता. माझ्यापासून दूर राहा, हे शब्द इतके साधे होते, पण त्याच्या मागचं ओझं खूप मोठं होतं. तिने पुन्हा पुन्हा तो मेसेज वाचला. जणू काही त्या शब्दांमध्ये काहीतरी लपलेलं उत्तर तिला सापडेल. पण प्रत्येक वेळी तिच्या हातात फक्त रिकामेपणा उरायचा. मनात हजारो प्रश्न. तो असं का बोलला? मी काही चुकीचं केलं का? की खरंच त्याच्या आयुष्यात काहीतरी असं आहे जे मला माहित नाही? दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला गेली, पण सगळं काही वेगळं वाटत होतं. तेच क्लासरूम, तेच लोक, तेच आवाज. पण विहान नव्हता. त्याची जागा रिकामी होती, आणि ती रिकामी जागा काव्याच्या मनातल्या पोकळीपेक्षा जास्त बोचत होती. प्रत्येक लेक्चरमध्ये तिचं लक्ष उडालेलं. प्रत्येक मिनिट तिला तासासारखं वाटत होतं. तिने त्याला कॉल केला, एकदा, दोनदा, 10 वेळा, पण प्रत्येक वेळी फक्त एकच उत्तर, द नंबर यू आर कॉलिंग इज स्विच ऑफ. ती घाबरली होती, कारण विहान असा अचानक गायब होणारा नव्हता. त्याच्या शांत स्वभावामागे काहीतरी होतं, हे तिला आधीपासून जाणवत होतं. पण इतकं मोठं काही असेल याची कल्पना तिने कधीच केली नव्हती. दिवसभर स्वतःला सावरत शेवटी ती लायब्ररीमध्ये गेली, कारण तिथेच त्यांच्यातल्या सगळ्यात जास्त आठवणी होत्या. त्याच टेबलवर ती बसली जिथे ते दोघं नेहमी बसायचे. हाताने त्या टेबलावर हलकस फिरवत, जणू काही त्या स्पर्शातून ती त्याला पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्या तिच्या नजरेस एक पुस्तक पडलं, जुनं, थोडं फाटलेलं, आणि आतमध्ये एक छोटा पेपर अडकलेला. तिने तो उघडला. कधी कधी आपण जे आहोत ते जगाला सांगणं सगळ्यात कठीण असतं, कारण लोक समजून घेत नाहीत, ते फक्त जज करतात. काव्याच्या अंगावर काटा आला. हे विहानचं हँडरायटिंग होतं. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तो काय लपवतोय? त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं तिने ठरवलं. त्या संध्याकाळी काव्या थेट विहानच्या हॉस्टेलमध्ये गेली. मनात भीती होती, पण त्याच्याशिवाय राहणं आता तिच्यासाठी अशक्य होतं. तिने दरवाजावर नॉक केलं, एकदा, दोनदा, आणि मग हळूहळू दरवाजा उघडला. समोर एक मुलगा उभा होता. विहान आहे का? तिने विचारलं. तो थोडा थांबला आणि म्हणाला, तू काव्य आहेस का? ती आश्चर्यचकित झाली. हो. तो काही क्षण शांत राहिला आणि मग बाजूला सरकला. आत ये. काव्य आत गेली. खोली साधी होती, पण खूप शांत. जणू काही इथे खूप काही घडलं आहे. मी रुद्र, विहानचा फ्रेंड. तो कुठे आहे? काव्याने घाईघाईने विचारलं. रुद्रने एक दीर्घ श्वास घेतला. तो गेला. कुठे? माहित नाही, पण तो जाणार होता हे मला माहित होतं. काव्याच्या डोळ्यात अश्रू आले. का? ती जवळजवळ ओरडलीच. रुद्र काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, जणू काही तो ठरवत होता, सांगावं की नाही. आणि मग तो हळू आवाजात म्हणाला, कारण तो तुझ्यावर प्रेम करतो. काव्या थांबली. मग गेला का? कारण त्याला वाटत की तू त्याला ऍक्सेप्ट करणार नाहीस. कशासाठी ऍक्सेप्ट करणार नाही? तिचा आवाज थरथरत होता. रुद्रने डोळे खाली केले.
कारण विहान आधी विहान नव्हता. काव्याचं हृदय थांबल्यासारखं झालं. म्हणजे रुद्रने तिच्याकडे पाहिलं. तो जन्माने मुलगा नव्हता. त्या एका वाक्याने काव्याच्या आयुष्याला पूर्णपणे हादरा बसला. तिच्या डोक्यात सगळं फिरायला लागलं. नाही, हे शक्य नाही, हेच सत्य आहे, रुद्र शांतपणे म्हणाला. त्या रात्री काव्या घरी परतली. पण ती आता आधीसारखी नव्हती. तिच्या मनात एक वादळ चालू होतं. एकीकडे तिचं प्रेम आणि दुसरीकडे समाजाचं सत्य. मी त्याला ऍक्सेप्ट करू शकते का? लोक काय म्हणतील? माझं फ्युचर? पण त्या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट होती. तिला विहान अजूनही तितकाच आवडत होता. दुसऱ्या दिवशी तिने एक निर्णय घेतला. ती विहानला शोधणार, काहीही झालं तरी. त्या संध्याकाळी काव्याला एक अननोन नंबरवरून कॉल आला. ती घाबरत कॉल उचलते. समोरून फक्त एकच आवाज, काव्या, मला शोधू नकोस. तो विहान होता. फोनच्या त्या एका आवाजानंतर काव्याच्या हातातला मोबाईल अक्षरशः थरथरायला लागला. काव्या, मला शोधू नकोस, हे शब्द तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. आवाज विहानचाच होता, पण त्यात एक वेगळीच तुटलेली भावना होती. जणू काही तो स्वतःला जबरदस्ती दूर करत होता. कॉल कट झाला आणि काव्या काही क्षण तशीच उभी राहिली, पूर्णपणे स्तब्ध. जणू वेळच थांबली होती. पण यावेळी ती थांबणाऱ्यांपैकी नव्हती. नाही, यावेळी मी मागे हटणार नाही, तिने स्वतःशीच ठामपणे म्हटलं. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त एक डिटर्मिनेशन होतं. विहानला शोधायचंच आणि सगळं सत्य त्याच्याकडून ऐकायचंच. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा रुद्रकडे गेली. त्याच हॉस्टेलमध्ये, त्याच दरवाजासमोर. पण यावेळी तिच्या मनात प्रश्न कमी आणि उत्तरांची भूक जास्त होती. दरवाजा उघडताच रुद्र थोडा सरप्राईज झाला. तू पुन्हा आलीस? हो, आणि यावेळी मला सगळं सत्य हवं आहे. काव्याचा आवाज ठाम होता. रुद्र काही क्षण शांत राहिला आणि मग बाजूला झाला. आत ये, कदाचित आता वेळ आली आहे सगळं सांगायची. खोलीत एक शांतता पसरली होती. खिडकीतून येणारा मंद वारा, टेबलावर पडलेली काही बुक्स आणि त्या सगळ्यात बसलेली काव्या, तिच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य ऐकण्यासाठी तयार. रुद्रने हळूहळू बोलायला सुरुवात केली. विहान म्हणजे आधी विहा. जन्माने मुलगी, पण मनाने कधीच नाही. काव्याचं हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडायला लागलं. लहानपणापासूनच त्याला वेगळं वाटायचं. बाकी मुलींप्रमाणे खेळणं, वागणं त्याला कधीच कम्फर्टेबल वाटलं नाही. त्याला नेहमी असं वाटायचं की तो चुकीच्या शरीरात अडकला आहे. रुद्रचे शब्द शांत होते, पण प्रत्येक शब्दात एक वेदना होती. घरच्यांना सुरुवातीला काही समजलं नाही. त्यांनी त्याला फोर्स केलं मुलीसारखं वागायला, ड्रेस करायला, पण आतून तो तुटत चालला होता. काव्याच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले. कॉलेजला आल्यावर त्याने फायनली स्वतःला ऍक्सेप्ट केलं. त्याने ठरवलं तो स्वतःसारखा जगणार, कोणाच्याही भीतीशिवाय. मग काव्याने हलक्या आवाजात विचारलं. मग सुरू झाली त्याची खरी लढाई. रुद्र म्हणाला. सोसायटी, लोक, फ्रेंड्स सगळ्यांनी त्याला जज केलं. काहींनी त्याच्यावर हसले, काहींनी दूर केलं, पण तो ठाम राहिला. आणि मग त्याने त्याची आयडेंटिटी बदलली आणि विहान बनला. काव्याच्या डोळ्यातून आता अश्रू ओघळत होते. तिला प्रत्यक्ष आठवत होता. त्याची शांतता, त्याचं हसणं, त्याचं दूर राहणं, सगळं आता समजत होतं. पण तो तुझ्यापासून का पळतोय माहित आहे का?
रुद्रने विचारलं. काव्याने मान हलवली. नाही. रुद्रने तिच्याकडे सरळ पाहिलं. कारण तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. काव्याचं हृदय थांबल्यासारखं झालं. त्याला भीती वाटते की जेव्हा तुला सगळं कळेल तू त्याला सोडून जाशील. त्या एका वाक्याने काव्याच्या मनातलं सगळं कोसळलं. त्या रात्री काव्या घरी परतली, पण तिच्या मनात आता क्लॅरिटी होती. विहानने काहीच चुकीचं केलं नव्हतं. तो फक्त स्वतःसारखा जगायला प्रयत्न करत होता. पण आता प्रश्न तिच्या समोर होता. ती त्याला ऍक्सेप्ट करू शकते का? संपूर्ण रात्र ती जागी होती, स्वतःशीच लढत होती. मी त्याच्यावर प्रेम करते, पण समाज, लोक, फ्युचर. पण शेवटी तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, प्रेम जर खरं असेल तर मला त्याच्यासोबत उभं राहायला हवं. दुसऱ्या दिवशी तिने एक डिसिजन घेतला. ती विहानला शोधणार आणि यावेळी त्याला जाऊ देणार नाही. ती त्याच्या फेवरेट ठिकाणी गेली, ते कॅफे जिथे ते पहिल्यांदा बसले होते. तिथे त्याने तिच्याकडे पहिल्यांदाच मनापासून पाहिलं होतं. आणि तो तिथे होता, एकटाच, खिडकीजवळ बसलेला. काव्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती हळूहळू त्याच्याकडे चालत गेली. विहानने वर पाहिलं. दोघांचे डोळे भिडले. त्या क्षणी सगळं काही थांबलं. तू इथे का आलीस? विहानचा आवाज थरथरत होता. काव्या त्याच्यासमोर उभी राहिली, डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर ठामपणा. कारण मला सगळं माहित आहे. विहान थबकला. आणि तरीही तू इथे आहेस? काव्या हलकसं हसली. हो, कारण मला तू हवायस, तुझ्या सत्यासकट. विहानच्या डोळ्यात अश्रू आले, पण तो अजूनही घाबरलेला होता. काव्या, हे इतकं सोपं नाही. माहित आहे, पण मी पळणार नाही, ती ठामपणे म्हणाली. विहानने तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, जर तू माझ्यासोबत राहिली तर तुला सगळ्यांविरुद्ध उभं राहावं लागेल. काव्या एक पाऊल पुढे आली. मी तयार आहे. खरं प्रेम फक्त भावना नसतं, ते एक निर्णय असतो. मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मधुकथा या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.